मित्रांनो, आज आहे 5 डिसेंबर 2025 आणि मी आहे आता मुंबईच्या CST परिसरात. इकडे समोर आहे CST स्टेशन, बाजूलाच आहे बृहन्मुंबई पालिकेची इमारत आणि ह्याच्याच बाजूला आहे मेट्रो लाईन 3 ॲक्वा लाईन. CST स्टेशनच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानक आहे. तर मित्रांनो, ह्या मेट्रो स्थानकातून आपण चाललोय दादरला चैत्यभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी. तर इथून आता आपण दादरसाठी मेट्रो पकडू. ही ॲक्वा लाईन अंडरग्राउंड मेट्रो लाईन आहे. तर मित्रांनो, आपल्याला दादरसाठी लागलेले आहे 40 रुपये. अतिशय भव्य असा हा मेट्रो स्टेशनचा कॉन्कॉर्स एरिया आहे. मित्रांनो, आता आपण आहोत कॉन्कॉर्स एरियामध्ये आणि प्लॅटफॉर्मला जायला इथे एस्केलेटर्स आहेत. आता आपण एस्केलेटरचा वापर करून आणखी खाली जात आहोत. कफ परेडला जाणारी मेट्रो प्लॅटफॉर्म नंबर 1वर आणि RAJVLR जाणारी मेट्रो प्लॅटफॉर्म नंबर 2वर येते. आपल्याला जायचं आहे दादरला, त्यामुळे आपण प्लॅटफॉर्म नंबर 2 RAच्या दिशेने जाणारी मेट्रो पकडू. इकडे RA पासून ते कफ परेडपर्यंत पूर्ण स्टेशन्सचे नावं दिलेली आहे. कोणतं स्टेशन केव्हा येईल हे आपल्याला बरोबर माहिती पडते. प्लॅटफॉर्म आणि मेट्रो लाईन यांच्या दरम्यान संरक्षण अशी भिंत आहे. Attention please. The train to RAJVLR station is going to arrive on platform number 2. या प्रकारचा अंडरग्राऊंड मेट्रो इन्फ्रास्ट्रक्चर मला चेन्नई मेट्रोमध्ये सुद्धा पाहायला मिळालं होतं. प्रवाशांच्या सेफ्टीसाठी ही अतिशय उपाययोजना आहे.
तो दोस्तों इस तरह से हम पहुंच गए दादर मेट्रो स्टेशन। चलित सीढ़ियों का आता आपण चाललोय कॉन्कॉर्स एरियामध्ये। और यहाँ से है एग्जिट। चैत्यभूमीला जायला गेट नंबर A2 A4। मित्रांनो आपण पोचलोय आता दादरला। भीम अनुयायी चैत्यभूमीकडे जाताना आपल्याला दिसत आहे। हा अभिवादन रांगेकडे जाणारा मार्ग आहे। तर मित्रांनो ही 5 तारखेपासूनच अभिवादन करायला जाणारी रांग लागलेली आहे। बरीच लांब अशी लाईन लागलेली आहे। आता वाजले दुपारचे 3:30 आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 9 वाजेल असं वाजत आहे। म्हणजे 6 तास आपल्याला लाईनमध्ये उभं राहावं लागेल। मित्रांनो मला 3.5 तासच लाईनमध्ये उभं राहावं लागलं आणि 6:30च्या दरम्यान मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करायला मिळालं। नंतर मी आलो शिवाजी पार्कमध्ये। आजचा व्लॉग मी करतो इथेच एंड। जय भीम।